या साईडला आहे मेन जे नदीचं हे कुंभ जे हे पलीकडल्या साईडला आहे चालू आहे मेन. इथून 15 किलोमीटर आहे ते पलीकडे जायचं म्हटलं तर घाट. या साईडला एवढी गर्दी नाही, अलीकडल्या याला पलीकडे जास्त आहे गर्दी, प्रचंड गर्दी आहे पलीकडं. हे जे ब्लॅक ब्लॅक व्हर्जन दिसतंय लाईटाच्या वरचं पूर्ण पब्लिक आहे काहीच. ते मधाला जो ब्लॅक पट्टा दिसतोय हा ड्रोन बघा केवढा आहे. ही ड्रोनची नॉर्मल साईज आहे आणि ड्रोन बघ केवढा. लीगल हेड हमारे श्री राजेश जाजी और उनके लिए थालियां बजाने से चलो खाली थालियां बजाओ शुरू किया करो खाली थालियां बजाओ. मुझे लगा कि बजाने की थाली में खड़े हूँ. बात यह है कि इतनी कंपनी थे दुनिया में, कितनी कंपनी दूसरी कंपनीज में गाईज या ठिकाणी खूप भारी सुविधा केलेली आहे. खाण्याची पिण्याची सारी सुविधा आहे, राहण्याची सुद्धा सुविधा आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही. नक्की जे जे येऊ शकतात ते ते या. बट जे गर्दीचे घाट आहेत त्या ठिकाणी नाही थांबायचं, ज्या ठिकाणी कमी पब्लिक आहे त्या ठिकाणी थांबायचं, जेणेकरून आपल्याला साऱ्या सुविधाचा लाभ भेटू शकतो. तर ह्या साईडला सेक्टर नंबर 23ला खूप कमी गर्दी आहे ऑपोजिट साईडला, आणि बॅक साईडला आहे सेक्टर नंबर 18, 10 आणि 20पर्यंत, 1पासून 20पर्यंत त्या साईडला सेक्टर आहे. ती दिशा कोणती असेल, बहुतेक पूर्व दिशा असेल ना होता ना, ही पश्चिम आणि दक्षिण आणि उत्तर आहे. दक्षिणेमध्ये उलटं पालटं होतायचं. त्या पलीकडल्या साईडनं पण थोडी कमी गर्दी आहे. आणि या सेक्टर 23मध्ये थोडी मतलब मीडियम गर्दी, म्हणजे गर्दीच नाही म्हटल्या जाईल. जवळपास पुरी पब्लिक जर म्हटलं तर जवळ 50 कोटीच्या आसपास आहे. पलीकडल्या घाटावरच जवळपास 70% पब्लिक आहे थांबलेली. आणि सुविधा ज्या आहेत, बाथरूम मुतारी वगैरे जे पण आहे ते एकदम जागोजागी बाथरूम आहे वगैरे. पोलीस स्टेशन पण बनवलेले आहे यांनी. खायचे पण टेन्शन नाही, सारं भंडारे चालूच राहतात कायम. लोक वाटप करत राहतात, हे भात काही हे काही ते काही, त्याच्यामुळं टेन्शन नाही आहे. आणि राहिला विषय, आता व्हिडिओ येणार नाही हा लवकर, बट मी कोशिश करीन लवकरात लवकर अपलोड करण्याचा. आणि अशा काही पद्धतीने कुंभमेळा आहे, खूप पब्लिक आहे, काही खतरनाक पब्लिक आहे. जे लाईटिंग जे बघू शकता तुम्ही, ती पूर्ण पब्लिक आहे खतरनाक. जवळपास 15-20 किलोमीटरची पब्लिक जाम. पलीकडून तर लय जाम आहे भाई, इकडून तर काहीच नाही अजून.